मंडळी आज मिक्स व्हेज सँडविचची रेसिपी बघणार आहोत। मिक्स व्हेज सँडविच बनवायला एकदम सोपं असतं मंडळी। यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या टाकल्या जातात आणि त्याचबरोबर सँडविच मसाला कसा तयार करायचा आणि हिरवी चटणी कशी तयार करायची हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी मी इथं सँडविचचा मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी पॅन जो आहे ना मीडियम गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा सोप, 3 ते 4 वेलची, 2 चक्री फूल, 1 मोठी इलायची, 1 इंच दालचिनी, 2 ते 3 बॅडगी मिरच्या। आता हे सगळे खडे मसाले टाकून ना 1 ते 2 मिनिटांसाठी हे मसाले मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे मसाल्याचा थोडासा वास सुटायला पाहिजे तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे थोडंसं टॉस करून घ्या म्हणजे मसाले खाली करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत। मसाले भाजून झाल्यानंतर ना एकदम थंड करून घ्यायचे आहे मसाल्यांना आणि त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। जसं नॉर्मली तुम्ही दुकानातून गरम मसाला वगैरे आणता ना त्याची पावडर जशी असती तशा प्रकारे पावडर तयार करून घ्यायची आहे। मसाला तरी आपला रेडी झालेला आहे। दुसऱ्या एका वाटीमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हिरवी चटणी तयार करून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीरीबरोबर 1 वाटी पुदिन्याची पानं टाकून घेतोय। आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतोय। हिरव्या मिरच्यांबरोबर काही लसणाच्या पाकळ्या टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 1 इंच आलं टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी 1 चमचा जिरा टाकून घेतोय। जिरा टाकून झाल्यानंतर टोपण बंद करून घ्यायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची याची। जेव्हा चटणीची पेस्ट तयार करून घेत असतात तेव्हा अर्धी वाटी किंवा पाव वाटी यामध्ये पाणी टाकून घ्या आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्या। हे बघा मंडळी, अशा प्रकारची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर मंडळी, इथं मसाला आणि हिरवी चटणी रेडी झालेली आहे। आता मी इथं रेग्युलरवाला आपला ब्रेड घेतलेला आहे। तुम्हाला जो ब्रेड आवडतो तो तुम्ही घेऊ शकता आणि ब्रेडच्या ज्या कडा आहेत तुम्हाला जर नसतील आवडत तर तुम्ही कट करून घेऊ शकता। आता मी या ब्रेडवरती हिरवी चटणी लावून घेतो। तुम्हाला जशी हिरवी चटणी आवडती त्या प्रमाणात तुम्ही लावून घ्या यावरती। हे बघा, अशा पद्धतीने हिरवी चटणी आपल्याला ब्रेडला लावून घ्यायची आहे आणि अजून एक ब्रेडचा स्लाइस यावरती मी लावून घेतोय। ब्रेडची जी जाडी आहे ना कमी असल्यामुळे मी डबल ब्रेड वापरतोय। तुम्हाला जर सिंगल ब्रेड वापरायचा असेल तर तुम्ही सिंगल ब्रेड पण वापरू शकता। आता यावरती पण मी थोडीशी चटणी लावून घेतोय। चटणी लावून झाल्यानंतर यावरती 2 स्लाइस टोमॅटोचे ठेवून घेतोय। हे बघा मंडळी, मी भाज्या ज्या आहेत ना सँडविच बनवायच्या आधीच व्यवस्थित कापून घेतल्या होत्या। तर अशा पद्धतीने तुम्ही पण सगळ्यात आधी भाज्या ज्या आहेत ना कट करून घेतल्या तरी चालेल। या भाज्यांमध्ये मी टोमॅटो, गाजर, कोबी, कांदा, काकडी, ढबू मिरची आणि बीटरूट अशा भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि उकडलेला बटाटा पण मी घेतलेला आहे। बटाटा जो असतो ना 1 बटाटा उकडून घ्यायचा म्हणजे 80% तो बटाटा शिजला पाहिजे असा शिजवून घ्यायचा आणि बाकीच्या आपण भाज्या जशा चिरून घेतल्यात ना म्हणजे स्लाइस करून घेतल्या होत्या तशा प्रकारे स्लाइस करून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या भाज्या ठेवून झालेल्या आहेत। आता भाज्यांवरती सँडविचचा जो मसाला आपण बनवून घेतला होता तो टाकून घेतोय। मसाल्यांबरोबर थोडासा मीठ पण यावरती मी टाकून घेतोय। आता मी इथे ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे त्या स्लाइसवरती हिरवी चटणी लावून घेतो। मगाशी जसं आपण लावून घेतलेलं आहे तशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आता हा ब्रेडचा स्लाइस भाज्यांवरती अशा प्रकारे ठेवून घेतो आणि अजून एक ब्रेडचा स्लाइस घेतो, त्याला बटर लावून घेतो। बटर लावून झाल्यानंतर हा ब्रेडचा स्लाइस मगाशी ठेवलेल्या ब्रेडच्या स्लाइसवरती अशा प्रकारे ठेवून घेतोय। आता मी इथे एक ग्रिलर घेतलेले सँडविच ग्रिलर, त्याला बटर लावून घेतो दोन्ही बाजूला। जर तुमच्याकडे ग्रिलर वगैरे नसेल ना तुम्ही तव्यावरती पण करून घेऊ शकता, पण तव्यावरती काय होतं ना भाज्या ज्या आहेत एकदम कच्च्या राहतात त्यामुळे थोडासा त्याचा टेस्ट वेगळा लागतो। आता या ग्रिलरमध्ये ना भाज्या एकदम चांगल्या प्रकारे शिजल्या जातात आतमध्ये आणि सँडविच जो आहे ना वरून एकदम कुरकुरीत होतो, त्यामुळे सँडविचचा टेस्ट एकदम भारी येतो मंडळी। तुम्ही असा ग्रिलर जर असेल तुमच्याकडे तर नक्की ट्राय करा। ग्रिलरला बटर लावून झाल्यानंतर ना आपला जो सँडविच आपण बनवून घेतला होता यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ते बंद करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे ग्रिलर जो आहे ना व्यवस्थित बंद करून घेतलेले आहे। त्याला लॉक लावून घेतो म्हणजे हँडलच्या खालच्या साईडला ना लॉक असतो तो लावून घ्यायचा।
आता गॅस चालू करून घेतो आणि गॅसवरती आपला ग्रिलर ठेवून घेतो आणि प्रत्येक अर्ध्या मिनिटांनी ग्रिलरची साईड चेंज करून घ्यायची, त्यामुळे सँडविच एकदम चांगल्या प्रकारे ग्रिल होतो। आणि अधूनमधून ग्रिलर जो आहे ना ओपन करून सँडविच तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलं बटर वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता। हे बघा मंडळी, आपला जो सँडविच आहे ना एकदम मस्तपैकी असा ग्रिल झालेला आहे आतून, तुम्ही इथं बघू शकता। अशा प्रकारे सँडविच ग्रिल होण्यासाठी ना 6 ते 7 मिनिट सहज लागतात मंडळी। प्रत्येक अर्ध्या मिनिटांनी तुम्ही जर सँडविच व्यवस्थित चांगल्या प्रकारे पलटून ग्रिल करून घेतला ना एकदम मस्तपैकी ग्रिल होतं। तर बघितलं ना मंडळी, एकदम टेस्टी आणि एकदम कुरकुरीत असं आपला मिक्स व्हेज सँडविच कसा रेडी झाला। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मंडळी। मग काय मंडळी, कसा झालाय मिक्स व्हेज सँडविच? एकदम मस्त झालं की नाही? आपण जो मसाला बनवून घेतलाय ना त्या मसाल्याचा टेस्ट एकदम भारी येतोय मंडळी सँडविचमध्ये। आणि त्याचबरोबर हिरवी चटणी आपण जी तयार करून घेतली त्याचा पण टेस्ट एकदम भारी येतोय। तुम्ही पण एकदा अशा प्रकारे सँडविच तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सँडविच कसा झाला तो। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।